सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार आता केवळ निसर्गरम्य पर्यटन स्थळ राहिलेलं नाही. वन विभागानं पर्यटन विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध विकास कामांमुळे इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथांचा चित्रमय इतिहास पर्यटकांना अनुभवता येणार आहे. भव्य प्रवेशद्वार, टेहाणी मनोरे, पांडवदरा लेण्यांचं सुशोभीकरण, मसाई देवी मंदिर परिसराचा विकास आणि शिवकालीन इतिहास उलगडणारे माहिती फलक यामुळे मसाई पठार आता इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम ठरत आहे. मात्र मसाई पठारकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. धुक्याची चादर, हिरवागार निसर्ग आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं मसाई पठार म्हणजे जैवविविधतेचं उत्तम ठिकाण आहे. हिरवगार मसाई पठार आता शिवशौर्याच्या प्रेरणेनं उजळून निघालंय. पर्यटन विकास योजनेअंतर्गत वन विभागानं केलेल्या कामांमुळे मसाई पठाराला नवी ओळख मिळाली आहे. पठाराच्या प्रवेशद्वारावर उभारलेली भव्य कमान पर्यटकांचं स्वागत करते, तर विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्यांवरून सह्याद्रीचं विहंगम दृश्य अनुभवता येतं. ऐतिहासिक पांडवदरा लेण्यांचं सुशोभीकरण झालं असून मसाई देवी मंदिर परिसराचा विकास झालाय. पठारावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक रेलिंगची उभारणी झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसाई पठारावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा उलगडणारे चित्रमय माहिती फलक लागले आहेत. स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, महाराजांचं आज्ञापत्र, पराक्रमी मोहिमा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा इतिहास चित्रांसह प्रभावीपणे साकारण्यात आलाय. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाला स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा अनुभवता येतो. आजवर मसाई पठार म्हणजे पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आवडतं ठिकाण होतं, पण आता ही जागा शिवभक्तांसाठी सुद्धा महत्त्वाची बनली आहे. दुसरीकडे मसाई पठाराकडे जाणारा रस्ता मात्र गेली अनेक वर्ष खास खळग्यांचा आहे. प्रचंड खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यावरून मसाई पठाराकडे जाताना पर्यटक वैतागतात. वन विभागाच्याच परवानगी प्रक्रियेत हा रस्ता रखडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वन विभागानं तातडीनं या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी योग्य पावलं उचलण्याची गरज आहे. मसाई पठारावर इतिहासाचा खजिना मांडण्यात आलाय, पण तिथपर्यंत जाण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती तातडीनं होण्याची गरज आहे. बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील.